मित्रांनो, आज पुन्हा घेऊन आलोय एका गावची आगळीवेगळी यात्रा। ती म्हणजे पूर्णा जिल्ह्यातील तालुका पुरंदर हरणी या गावातील महादेवाची वर्षानुवर्ष चालत आलेली ही डोळे भारावून जाणारी यात्रा। संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन साजऱ्या होणाऱ्या या आगळ्या वेगळ्या यात्रेची कथा महादेवाची कावड यात्रा। नमस्कार मंडळी, जय शिवराज, सलाम वालेकुम, केम छो, मजा माता। स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मी सध्या आता आलेलो आहे माझ्या गावी। आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या गावची आगळी वेगळी महादेवाची वर्षानुवर्ष चालत असलेली जी जत्रा आहे, डोळे दिपून टाकणार, ती सगळी पाहायला भेटणार आहे। तर जी जत्रा असते जी आमची, ती पूर्ण चैत्र मासमध्ये चालते। हा जो एकदस, बारस, तेरस, चौदस अशी, तर एकादश, बारस, तेरस झालेली आहे। चौदशीचा हा संपूर्ण व्लॉग तुम्हाला आता बघायला भेटेल। तर आता इथून म्हणजे गावातून सगळेजण एक एक करून आपलं कावड घेऊन धार घालण्यासाठी, धार म्हणजे नदीची जी पाणी असतं त्या कावडीला लावण्यासाठी घेऊन जातात। तर इकडून आम्ही सगळे चालत जातो, जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर नदीचं आहे। तर आता पुढे आपण बघूया काय कावडीचं नाचणं, त्यानंतर रात्री महादेवाच्या मंदिरावरती घेऊन जाणं, खूप काही गोष्टी आहेत, खेळ, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील। तर चला सुरुवात करूया। तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही सगळे चालत नदीपर्यंत जातो। तर मित्रांनो, आता आपण इकडे मंदिरापाशी पोहोचलो। इकडून नदीचं एंट्रन्स आहे। आता आम्ही सगळे एक एक करून चाललो आहे नदीवरती, पोहू वगैरे, मजा करू। पाची कावडी नदीपर्यंत येईपर्यंत वेट करू, नंतर आरती वगैरे होईल आणि नंतर मग प्रॉपर आपल्या जत्रेला सुरुवात होईल आजची चौदशीचा। तर चला बघूयात। यात्रेच्या चौदशीच्या दिवसाची सुरुवात ही अशी होते। मानाच्या 5ही कावडी नदीला आणून त्यांना धार घातली जाते, म्हणजेच कावडीला नदीच्या पाण्याने अभिषेक घातला जातो। गावकरी व कावडीचे मानकरी नदीच्या पाण्यात आंघोळ करून शुद्धीकरण करतात आणि उन्हाळ्याच्या झळाक्यात नदीच्या पाण्यात मजा मस्ती सुद्धा करतात। मानाच्या 5ही कावडीची धार घालून झाल्यानंतर त्यांची आरती केली जाते। तर मित्रांनो, नदीला वरून धार घालून आल्यानंतर नदीच्या बाजूला असलेलं हे श्रीनाथ म्हस्कोबाचं मंदिर आहे। माझ्या मागे तुम्हाला बघायला भेटतं आहे। परिसर खूप भव्य असा आहे। त्या मंदिरामध्ये सगळेजण दर्शन घेतात आणि नंतर मग इथून आपल्या गावापर्यंत ती कावड घेऊन जातात। श्रीनाथ म्हस्कोबाच्या दर्शनानंतर कावडीचे मानकरी कावड नदीला आणल्याप्रमाणे पुन्हा गावात प्रसादासाठी ठरलेल्या जागेपर्यंत घेऊन जातात। तर मित्रांनो, नदीवरून पोहून आल्यानंतर आता इकडे मागे सगळेजण जे कावडी असतात ते झुणका भाकरचा नैवेद्य खाणार। इकडे बसून तुम्हाला दाखवतो, म्हणजे सगळ्यांसाठी झुणका भाकरीचा नैवेद्य असतो। आणि ही गोष्ट की मला ना मुंबईमध्ये कधी झुणका भाकर खायला आवडत नाही, पण इकडे आल्यानंतर झुणका भाकरचा तो जो टेस्ट असतो, स्वाद असतो, तो वेगळाच लागतो। आता आपण इकडून खाऊया, नंतर कावडीचा नाच, म्हणजे कावड्या नाचवणार कावड्या, तर सगळं आपल्या गावाच्या चौकामध्ये बघायला भेटेल। नदीवरून आल्यानंतर आणि प्रसादाचा लाभ घेतल्यानंतर कावड जोमाने नाचवण्यासाठी सुरुवात होते, ती म्हणजे अशी। देवाचा आशीर्वाद म्हणून गावकरी कावड्यांचा म्हणजेच कावडीचा ओलांडा घेतात। कावडीला म्हणजेच महादेवाला नवस पुकारले जातात, नवस पूर्ण सुद्धा केले जातात। आणि त्याचबरोबर मस्तीचा भाग म्हणजे नवस करणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद म्हणून खूप बदललं जातं। या सगळ्या गोष्टीचा आनंद सांगण्यापलीकडचा आहे। महादेवाच्या या कावडीला
महिलांकडून पंचामृत, पाणी, दूध अशा प्रकारे अभिषेक घातला जातो आणि त्याची पूजा केली जाते. नवस करणाऱ्याला आशीर्वाद म्हणून बदललं जातं ती प्रथा हीच बरं का. या संपूर्ण गोष्टी होत असताना म्हणजे पूजा, अभिषेक या सगळ्या गोष्टी होत असताना कावड्या आपापल्या कावडीला जोमाने, उत्साहाने वाद्याच्या तालावरती नाचवत असतात आणि हे सगळं पाहण्यासाठी आजूबाजूचे लोक जमत असतात. तर मित्रांनो, आता मस्तपैकी नवीन कपडे वगैरे घातलेत आणि आता ह्याच्या पूर्वीचा सगळा तुम्ही खेळ बघितला म्हणजे कावडीला पूजलं जातं. आता गावामध्ये आवाज येत असेल तुम्हाला, गावामध्ये मस्तपैकी 5 मानाच्या कावडी ह्या नाचवल्या जातात. तर आता ह्याच्या पुढे तुम्हाला बघायला भेटेल खूप धिंगाणा असतो आमच्या या जत्रेमध्ये. तर चला आधी तो बघूयात. आता तो जी कावड नाचवला भेट त्याच्यामध्ये अजून मजा आहे. चला. या महादेवाच्या 5 कावडी गावाच्या चौकात आणून त्यांची पूजा केली जाते. संपूर्ण गावकरी जमून त्यांचा आशीर्वाद घेतात. काही नवस पुकारले जातात, नवस पूर्ण केले जातात. कावडीला नवस कसे पुकारले जातात त्याची एक झलक दाखवतो तुम्हाला. पाचीमानाच्या कावडीची पूजा, नवस व आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर ही 100 पेक्षा जास्त किलोची असलेली ही कावड खांद्यावर घेऊन नाचवल्या जातात. तीही आनंदाने, जोमाने आणि उत्साहाने. म्हणून नेहमी मला बोलायला भाग पडते म्हणजे नाद आमचा, परंपरा आमची, संस्कृती ही आमची. यात्रेतील एक मजेचा प्रकार म्हणजे कावड नाचवत असताना बाकीच्या आजूबाजूने उभे असलेले व्यक्ती कावड धरलेल्या व्यक्तीचा जोर पाहण्यासाठी सगळे कावडीला त्या कावड्यांच्या खांद्यावरती दाबतात आणि त्यांचा जोर पाहतात. दुपारी कावडी नाचवून झाल्यानंतर रात्री कावडीचे मालक कावड्यांना जेवण देतात. कावडीची पूजा केली जाते. त्यानंतर पुन्हा कावड रात्रीची खांद्यावर घेऊन जोमाने नाचवली जाते. लहान मुलांसाठी सुद्धा त्यांच्या आनंदासाठी लहान कावडी बनवलेल्या आहेत. त्यांचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही, तो तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरून पाहू शकता. रात्री मनसोक्त कावड नाचवून झाल्यानंतर कावडी आपापल्या कावडीला गावातील महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी प्रस्थान होतात. आणि आता सुरुवात होते ते म्हणजे डोळे भारावून जाणाऱ्या, डोळे दिपवून जाणाऱ्या प्रसंगाची. महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी ही वजनदार कावड मुंगी घाटातून मंदिरात घेऊन जातात. अशी ही वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा. देवराज सेव्यमान पावनांघ्रि पंकजं व्याल यज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. भानुकोटि भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सिता
एकदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम्. कावडीला मंदिरात घेऊन जाण्यासाठी भक्कम असा मोठा दोर बांधला जातो. सर्व गावकरी कावडीला जोराने खेचून मंदिरात घेऊन जातात. चक्क असे वाटते की महादेवच ही कावड खेचतात की काय. हा थरारक प्रसंग शब्दात सांगणे आणि डोळ्याने पाहणे यात जमीन आसमानचा फरक आहे. चटाटवी गलज्जल प्रवाह पाव्यतस्थले गले वलम्बे लम्बे ताम्बुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्ड मन्निनाद वड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्. जटाकटाह सम्भ्रम भ्रमन्यलिम्ब निर्जरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत् 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रथे प्रतिक्षणं मम मम. पाचही कावडी मंदिराच्या आवारात आणल्यानंतर उत्साहाने नाचवल्या जातात. ते दृश्य तुम्ही उघड्या डोळ्याने पाहूच शकता. मित्रांनो, मला तर हा प्रसंग जसा मी पाहिला तसा शब्दात सांगणं सुद्धा येत नाही. कारण त्यावेळेस पाहताना येत असलेला आनंद हा शब्द व्यक्त करता येत नाही. पण सांगण्याचा पूर्ण प्रयत्न मी करत आहे बरं का. पाचही कावड नाचवता नाचवता महादेवच्या मंदिराला 5 वेढा मारला जातो. मंदिराच्या जवळच डोंगरावरती 5 पांडवांनी कोरलेल्या त्या कुंडापाशी घेऊन जाऊन त्या पाण्याने धार घातली जाते. म्हटले जाते की त्या कुंडाला 12ही महिने पाणी दिसते. अंधार असल्यामुळे तो प्रसंग दाखवता आला नाही. यावर्षी जत्रेच्या निमित्त खास करून एक आगळ्या वेगळ्या फटाक्याचे नियोजन केले होते. त्याला पाहण्यासाठी सगळ्यांचे डोळे आतुरले होते. तर चला पाहूया त्या आगळ्या वेगळ्या फटाक्यांचे नियोजन आणि तो आनंदमय क्षण. महादेवाच्या मंदिराच्या आवारात दवना उचलण्याचा एक कार्यक्रम केला असतो. म्हणजेच कावडीचे मानकरी दरवर्षी अशाच प्रकारे कावडीची सेवा करतील अशी शपथ घेत असेल कदाचित. दवना उचलून झाल्यानंतर कावडीचे मानकरी मंदिरात पाया पडण्यासाठी धाव मारतात. तो प्रसंग तुम्ही पुढे बघा. कावडीला जोमाने नाचवून झाल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात दरवाजावर जाऊन आदळली जाते. हा प्रसंग म्हणजेच कावडीची भेट करून आणतात असं म्हटलं जातं. हे सर्व झाल्यानंतर कावड मंदिरात आणल्याप्रमाणे खाली आपापल्या कावडीच्या जागेवर जाण्यासाठी निघतात. ज्याप्रमाणे कावड वरती चढवणे अवघड असतं तितकंच कावड खाली घेऊन जाणं सुद्धा अवघड असतं. हे तुम्ही पाहू शकता. पाचही कावड
गावच्या चौकात आणल्यानंतर रात्रीच्या खेळाला व छबिनाला सुरुवात होते. आजूबाजूच्या गावातील खेळ आपापले आकर्षक खेळ दाखवण्यासाठी घेऊन येतात. यात्रेमध्ये तमाशा, वगनाट्य या सगळ्या गोष्टी सुद्धा नियोजनात आखल्या असतात बरं का. तसंच कुस्ती आणि अजून काही कार्यक्रम या गोष्टीमध्ये दाखवता आला नाही. ज्या ज्या गोष्टी शूट करायला मिळाल्या त्या त्या गोष्टी दाखवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. आता सुट्टी संपत आली होती आणि मुंबई पुन्हा बोलवत होती. नवसाच्या दिवशी सुद्धा कावड चौदशी प्रमाणेच नदीला घेऊन जातात. त्याला धार घातली जाते, त्यांना नाचवली जाते आणि महादेवाच्या मंदिराला मुंगी काठाने घेऊन गेले जाते. अशी ही संपूर्ण चैत्रभर चालत असलेली हरणी गावची आगळी वेगळी यात्रा तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारे तुमच्या गावातील असलेल्या आगळ्या वेगळ्या जत्रेची माहिती मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून द्या. म्हणजे आम्ही येऊन त्या जत्रेला शूट करून संपूर्ण महाराष्ट्र समोर आणू. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बी हॅपी, टेक केअर, बाय बाय. आणि हां, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.